साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज. जिल्हा रुग्णालय सोलापूर व रोटरी क्लब ऑफ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या सर्वांगीण आरोग्यासाठी सुरू करण्यात आलेल्या रोटरी आदिशक्ती पिंक क्लिनिक या विशेष उपक्रमाचे लोकार्पण सोमवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:30 वाजता उत्साहात संपन्न झाले. हा उपक्रम जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर वर्षा डोईफोडे यांच्या संकल्पनेतून आणि रोटरी क्लब ऑफ सोलापूरच्या सहकार्याने झाला. कार्यक्रमात प्रांतपाल नियुक्त जयेश पटेल, डॉक्टर वर्षा डोईफोडे, डॉक्टर माधवी रायते, सौ पारुल पटेल यांच्या हस्ते कार्यक्रम पार पडला. आपल्या मनोगतात जयेश पटेल यांनी सांगितले की आदिशक्ती स्थापना करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांमध्ये वाढत चाललेल्या सर्व्हायकल कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर आणि ओरल कॅन्सर यांचा प्रभाव लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक तपासणी आणि जनजागृतीची मजबूत चळवळ उभारणे. रोटरीने 1987 पासून संपूर्ण जगभर पोलिओ निर्मूलनाची ऐतिहासिक चळवळ उभारली आणि आज पोलिओ जवळपास संपवण्याच्या टप्प्यावर आणला. त्यात सेवाभावातून आता कॅन्सर विरुद्ध जागरूकतेची लढाई उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. डिस्ट्रिक्ट 31-32 मध्ये वर्ष 2023-24 मध्ये तत्कालीन डिस्ट्रिक्ट गव्हर्नर स्वाती हेरकल यांनी आशा एक्सप्रेसच्या माध्यमातून कॅन्सर तपासणीची चळवळ सुरू केली. आज डिस्ट्रिक्टमध्ये 3 बस कार्यरत असून श्री सिद्धेश्वर हॉस्पिटल यांच्या सहकार्याने 4थी बस सोलापूरमध्ये मे महिन्यात दाखल होणार आहे. आदिशक्ती पिंक क्लिनिकची संकल्पना डॉक्टर वर्षा डोईफोडे, डॉक्टर श्रीकांत कुलकर्णी यांनी मांडली. डॉक्टर ज्योती चिडगुपकर यांच्याशी चर्चा करून आणि जिल्हा रुग्णालयाच्या मुख्य सहकार्याने हा प्रकल्प प्रत्यक्षात साकार झाला. पुढील काळात डिस्ट्रिक्ट 31-32 अंतर्गत येणाऱ्या सर्व 11 जिल्ह्यांमध्ये अशी केंद्रे सुरू करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. शहरासह ग्रामीण भागात आशा एक्सप्रेसच्या माध्यमातून ही आरोग्य चळवळ राबवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. रोटरी आदिशक्तीच्या माध्यमातून माझे आरोग्य, माझी सुरक्षा, माझा सन्मान, मी आदिशक्ती हा संकल्प डिस्ट्रिक्टमधील 4500 रोटरियन्स पर्यंत पोहोचवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. डॉक्टर वर्षा डोईफोडे म्हणाल्या, घरातील स्त्री आरोग्य संपन्न असेल तर संपूर्ण कुटुंब सक्षम राहते. महिलांचे वेळेत निदान उपचार व्हावेत यासाठी हे पिंक क्लिनिक महत्त्वाची भूमिका बजावेल. अश्विनी रूरल मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठाता डॉक्टर माधवी रायते यांनी पिंक हेल्थ संकल्पनेवर आज मार्गदर्शन करताना सांगितले, किशोरावस्थेपासून रजोनिवृत्तीपर्यंत महिलांच्या शरीरात अनेक बदल होत असतात. शारीरिक, मानसिक आणि हार्मोनल आरोग्य त्याचा समतोल राखणे आवश्यक आहे. महिलांनी स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य द्यावे. या प्रसंगी पारुल पटेल यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, हा उपक्रम म्हणजे केवळ एक आरोग्य प्रकल्प नाही तर एक सामाजिक यज्ञ आहे. आज अनेक स्त्रिया आपल्या वेदना, त्रास आणि आरोग्याच्या समस्या एकट्याने सहन करतात. त्यांना बोलण्यासाठी, तपासणीसाठी आणि मार्गदर्शनासाठी सुरक्षित व विश्वासार्ह असे व्यासपीठ मिळावे हा आमचा उद्देश आहे. त्या म्हणाल्या, स्त्रीने स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली तर संपूर्ण कुटुंब समृद्ध आणि सक्षम होते. त्यामुळे महिलांनी स्वतःला प्राधान्य देणे काळाची गरज आहे. आम्ही आमच्या संपूर्ण टीमसह या आरोग्य चळवळीला प्राधान्य देत सातत्याने पुढे नेण्याचा निर्धार करतो. या क्लिनिकमध्ये कर्करोग तपासणी, ॲनिमिया, उच्च रक्तदाब, मधुमेह, रजोनिवृत्ती संदर्भातील सल्ला व उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सशक्त नारी सशक्त भारत या ब्रीदवाक्यानुसार महिलांनी या अभिनव उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. या प्रसंगी अध्यक्ष धनश्री केळकर यांनी स्वागत केले. पुढील वर्षाचे अध्यक्ष संदीप झवेरी यांनी त्यांचे कॅलेंडर प्रकाशन आणि सचिव निलेश फोफलिया यांनी आभार प्रदर्शन केले. रोटरी आदिशक्ती टीमच्या लता चन्ना, शांता येळमकर, जयश्री चव्हाण, स्वाती मनसावाले, जान्हवी माखीजा यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी कमल जाजू, प्रांजल डागा, सरिता फोफलिया, अश्विनी माहेश्वरी, आसावरी सराफ, माजी प्रांतपाल जुबिन अमेरिया, डॉक्टर राजीव प्रधान, क्लब सदस्य शिवाजी उपरे, सुनील माहेश्वरी, निशांत डागा, मितेश पंचमिया, पराग कुलकर्णी, संजय मडूर, आशिष मेहता आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉक्टर ऐश्वर्या सातपुते यांनी केले.